प्रत्येकाला वाटतं की आपण काय करतो, पुण्यच करतो. असं वाटतं कोणाला आपण पाप करतो म्हणून? अजिबात नाही महाराज. प्रत्येकाला वाटतं आपण पुण्यच करतो, पण कळत न कळत आपल्याकडून पाप होत असतं. आणि ते पाप घालण्याची शक्ती जर कोणाच्या नामात असेल तर ते म्हणजे संतांच्या आणि भगवंताच्या नामात आहे. मग का हो महाराज, पाप नेमकं वाढतं कशानं सांगा बरं? पापाचा करता कोण आहे, पापाचा बाप कोण आहे, एवढं आम्हाला सांगा, म्हणजे आमच्या लक्षात येईल की पाप वाढतं कशानं. ऐका, एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. अरे, एक मनुष्य ऋषिकेशला गेला बा, पंडित नावाचा. कुठे गेला पुराऊ? लांब धरा तुम्ही, कुठेतरी हरिद्वारला गेला. कुठे गेला? हरिद्वारला गेला. संस्कृत शिकण्यासाठी गेला तो. कशासाठी? संस्कृत शिकण्यासाठी गेला. आणि संस्कृत शिकण्यासाठी गेल्याच्या नंतर महाराज 7-8 दिवस तिथं ते राहिलं. आणि 7-8 दिवस राहिलं बाबा शिवाजी बाबा, लगेच घरी आलं. आता घरी आल्याच्या नंतर 7-8 दिवसात कुठे काही शिकत असतं का दादा मानू देवदास बाबा? अजिबात नाही. आता आळंदीला जर कधी शिकायला गेलं तर 6-6 महिने तर लिंकच लागत नाही. कोणत्या धर्मशाळेत राहावं आणि कुठं मधुकरी कोणत्या पाळीत राहावं, आहे की नाही? आणि माणसांना शिकत असताना एक तर पुरेपूर शिकलं पाहिजे, नाहीतर मग काहीच नाही शिकलं ते चालतं. अर्धवट जे राहतं ना ते लय अवघड आहे महाराज. मी पहिले आळंदीला गेलो होतो पहा, 1 वर्ष 7वीत होतो तेव्हा, पैसे भरून होतो. आणि 7वीत गेल्यानंतर बाबा मला काहीच येत नव्हतं, पण गावाकडे आलो. मी आलो होतो पळून, करमलं नाही आळंदीला. 1 वर्ष पहिले मग पळून आलो. आल्याच्या नंतर महाराज सगळं गाव मला महाराज महाराज म्हणायचे, मला काहीच याचा पत्ता नाही. तवाले अवघड परिस्थिती होऊन जाते. जाऊ कोणा म्हणलं म्हणा नाही गांधी चाल, काहीच येत नाही. वाजवा नाही एखादा बोल, काहीच नाही. नंतर गेलो, मग जमलं समजा माऊलीच्या कृपेनं. तसं अर्धवट माणसानं जीवनात कधीच राहिलं नाही पाहिजे, बरोबर एक नाही विठ्ठल बाबा? 7-8 दिवस राहिल्याच्या नंतर महाराज आपल्या परिसराचा असेल, कुठल्याही परिसराचा असेल, असा नियम आहे. कोणी तीर्थाला गेलं मायाव की येताना काय आणता, एका बॉटलमध्ये तुम्ही तीर्थ आणत असतात, आहे की नाही? गंगेचा आसन, चंद्रभागेचा आसन, गोदावरीचा आसन, जसं आसन तसं तीर्थ घेऊन येतात. यानं सुद्धा एक बाटली घेतली. आता आम्ही तीर्थयात्रा नेतो म्हणून आम्हाला माहितीये, लोक बाटल्या घेतात आणि चालतात तीर्थ घेऊन घरी. जर जे घरचे त्याला निदान तीर्थाची आंघोळ तर घडीन त्याच्या आंघोळीच्या पाण्यात टाकल्यावर. पण त्यानं सुद्धा एक तीर्थ घेतलं महाराज एका बॉटलीमध्ये आणि आणलं घरी. घरी आणल्याच्या नंतर त्याच्या धर्मपत्नीजवळ दिलं आणि बायकोजवळ दिल्याच्या नंतर त्याने सांगितलं की हे तीर्थ चांगलं ठेव, आणि या तीर्थ जेव्हा मी तुला मागेन त्यावेळेस तू काय कर, मला हे तीर्थ दे. काय कर? दे मला त्यावेळेस. आता ते संसार म्हणजे कसं आहे महाराज, मुलाबाळांचे गडबडी, शाळेत जाण्याचे सकाळचे. आता इंग्लिश मिडियमचे पोरं, मराठी मिडियमचे पोरं, सेमी, आहे की नाही? आता पोरं महाराज. आता तुम्हाला काय सांगाव, आता तुमच्या गावचे पोरं मला असं वाटतं मराठी मिडियमला जास्त हे तर असं नस का इंग्लिश मिडियमला लगेच समजतं ते, हो ना? काय सांग, इंग्लिश मिडियमला नाव ठेवायचं नाही महाराज. पण काय सांगावं तुम्हाला, जेवढं जायचं वज आहे त्याच्यापेक्षा त्याचं दप्तर आहे. विठ्ठल या जे पोरं भेटत नाही महाराज. पोरं चांगले बरं का, इथले गोड पोरं आहे, गोड बरं का. हा, पोरं बैठे बैठे सावधान. हा, असं आलं महाराज. ते आपल्या पत्नीजवळ दिलं आणि त्या मुलाबाळांच्या घाई गडबडीमध्ये तिनं त्या मिक्सरच्या भांड्याजवळ ते तीर्थ ठेवलं. आणि ठेवल्याच्या नंतर त्या मिक्सरचं खारट, तिखट, आंबट पाणी त्या तीर्थामध्ये पडलं. पडल्याच्या नंतर ते तीर्थ कसं झालं, खारट, आंबट, तिखट असं समजा तुम्ही जसं असन ते सौद्याच पाणी तसं ते झालं. हा तिला दररोज सांगायचा की अगं तुला माहितीये का, मी ऋषिकेशला गेलो, मी संस्कृत शिकलो, मी संस्कृत मध्ये बोलतो. आणि ते संस्कृत म्हणजे अर्धवट संस्कृत. कसं पुरव? अर्धवट संस्कृत. मी तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलं की माणसाने एक तर पुरेपूर शिकावं, नाहीतर काही शिकू नये. एक माणूस इंग्रजी शिकण्यासाठी गेला महाराज इंग्लंडला. 2-3 दिवस राहिलं आणि 3च शब्द शिकलं बाबा तिथं ते शिवाजी बाबा. पहिला शब्द होता यस, कोणता होता? दुसरा होता नो, कोणता होता? आणि तिसरा होता थँक्यू. आलं ते 3 शब्द शिकून गावामध्ये. आल्याच्या नंतर महाराज ज्या गावात आलं त्या गावामध्ये एक खून झाला होता, मर्डर झाल्याच्या नंतर सगळे लोक असे बाजूला झाले आणि हा त्याच्याजवळ जाऊन उभा राहिला. साहेबाची गाडी आली, नितेशराव साहेबाची गाडी आल्याच्या नंतर PSI साहेबाची, साहेबांनी विचार केला की बाबा या प्रेताजवळ कोणीच थांबलं नाही, पण हा कस का तिथं जाऊन उभा राहिला? अर्धवट असलं की असंच होतं, गॉगल लावून, विन करून, दुसऱ्याचा बेल्ट लावून, सॉक्स बुट, आहे की नाही? तिथं जाऊन उभा राहिला. साहेबांनी विचारलं म्हणे का रे बाबा, हा मृत झालेला व्यक्ती इथं प्रेत पडलेला, या प्रेताला तू ओळखतो का? त्या 3 शब्दात त्याला अर्थ माहित नव्हता. बरं, तो म्हटला यस, ओळखतो म्हणे मी.
म्हणे हा खून तुझ्याशिवाय दुसरा कोणाच केला नाही का? तो म्हणे नो, मिस केला म्हणे. साहेबाने जशी वाजवली कानाखाली प्रमोद महाराज, लय जोरानं वाजवलं तुम्ही, ते मरण नाहीत का? आज वाजवल्याच्या नंतर ते म्हणे थँक्यू. मला खरं सांगा, असा अर्धवट माणसाच्या जीवनामध्ये काय राहतं? दुःख राहत असतं, दुःख. ऐका बरं, हे शिकून आलं, त्याच्या बायकोला दररोज सांगायचं की मी संस्कृत शिकलो, माझ्या संग जास्त डोकं लावू नको. आणि त्या एरी कधी डोकं लावत नाही महाराज, पण कधी कधी जर लावायला लागले तर मग ऐकत नाही. आता लाडक्या बहिणी आल्यापासून तर अजिबातच नाही. महाराज ती त्याला म्हणायची का हो तुम्ही नुसतं सांगता म्हणे मी संस्कृत शिकलो, संस्कृत मध्ये बोलतो, मग बोलता कधी तुम्ही सांगा ना, कधी बोलता? महाराजांना सगळ्या गावात सांगितलं त्याच्या बायकोना, मावशी आत्या, सोन्याचे पप्पा संस्कृत शिकले, सोन्याचे पप्पा संस्कृत मध्ये बोलतात. 8 दिवसात ते पूर्ण संस्कृत शिकले. आणि संस्कृत कसं होतं? अर्धवट संस्कृत, अर्धवट संस्कृत. एक दिवस ते जेवायला बसलं, जेवायला बसल्याच्या नंतर त्याची बायको म्हणे तुम्ही दररोज सांगता म्हणे की मी संस्कृत शिकलो, मग तुम्ही बोला ना. मग यानं बोलायला सुरुवात केली महाराज संस्कृत. था म्हणे तुला आज बोलूनच दाखवतो. जेवायला बसलं सुनील बाबा, जेवायला बसल्याच्या नंतर त्याच्या बायकोला म्हणे बायकम पाणीम आनम. त्याच्या बायकोला वाटलं बाबा पाणी सांगितलं, ते पाणी घेऊन यायची. ते पुन्हा म्हणायचं बायकम चपातीम आनम. चपाती सांगितलं की ती चपाती घेऊन यायची. ते म्हणायचं बायकम भाजीम आनम. आता म लावायचं आणि संस्कृत. आता ती हुशार होती, ते म्हणे असं संस्कृत तर मला घरच्या घरी येतं, याला कुठं बाहेर जायचं शिकाय का मी शिकायला. आणि ते हुशार राहते महाराज. काही काही महिला मंडळ त्या अजिबात ऐकत नाही कोणाच्याच काही. ऐकतच नाही. हो 1,500 रुपये आले बाबा, तेव्हापासून तो अजिबातच नाही. तुम्हाला खरं सांगतो, म्हणजे आमच्या घरचं सांगू मी तुम्हाला, तुम्ही तू महाराज लय भारी काम झालं त्याचं. आता अजिबातच नाही. एका बाईच्या नवऱ्यानं बारीक कटिंग केली, आणि ते घरी आलं. विकास दादा घरी आल्याच्या नंतर त्याच्या बायकोला म्हणतं का ग, मी आज जरा बारीक कटिंग केल्यामुळे मी जरा तरुण दिसू राहिलो आहे की नाही. ते म्हणे मग तुम्ही चप्पीस करून यायचे ना, बाळा दिसले असते. ठेवतच नाही महाराज त्या कोणाच्याच काही. तुम्हाला खरं सांगतो, एक बायको त्याच्या नवऱ्याला म्हणे तुम्हाला झाडावर चढता येतं का? ते म्हणे झाडावर आपल्याला नाही चढता येत. ते म्हणे तुमच्यापेक्षा माकडं बरे, त्याला झाडावर काय करता येतं? चढता येतं बा. तसं हे 1 महिना शेतात गेलं दादा आणि प्रॅक्टिस केली झाडावर जायची. झाडावर जाणं शिकलं आणि त्याच्या घरी आलं. घरी आल्यानंतर त्याच्या बायकोला म्हणे तुला माहितीये का? म्हणे काय? म्हणे मी आता झाडावर जाता येतो म्हणे मला. ते म्हणे मग तुमच्या त्या माकडात काय मोठं बदल आहे? काही करा महाराज. विठाला विठाला अर्धवट संस्कृत ती मनातल्या मनात म्हणाली असं संस्कृत तर मला घरीच येतं. बायकम पाणी मानम बायकम भाजी मानम. असं म्हटल्यानंतर महाराज ते जेवायला बसलो आणि ते त्याच्या बायकोला म्हणतं बायकम तीर्थम आनम. ते तीर्थ आणलं होतं. ते तीर्थ कसं झालं होतं पोराव? खारट तिखट आंबट, बरोबर आहे की नाही? ते तीर्थ त्यानं घेतला हातावर आणि एक घोट त्याचा प्राशन केला आणि त्याच्या बायकोला म्हणतं बायकम तीर्थम तिकटम लागतम. आता तिचे शब्द ऐकून पाठ झाले होते बाबा. ती त्याला म्हणते अरे धसकटम पाणी खरगटम आणि म्हणूनम तीर्थम तिकटम लागतम. विठ्ठल विठ्ठल म्हणजे कोस गावामध्ये सुनील महाराज गाडेकर यांच्या मुखारविंदातून आम्ही या ठिकाणी काय करत आहोत? शिव महापुराण कथा श्रवण करत आहोत. आणि त्या शिव महापुराण कथेमध्ये असा प्रश्न आला की पापाचा करता कोण आहे, पापाचा बाप कोण आहे? सांगा म्हणे मला. लय संस्कृत शिकले म्हणे तुम्ही. महाराज याला कळीच येत नव्हतं आणि असं गावाच्या बाहेर निघालं. गावाच्या बाहेर निघाल्याच्या नंतर त्याला एक वेश्या भेटली. ते म्हणे शास्त्रीबा एवढे उदासीनता तुमच्या चेहऱ्यावरती कस काय दिसू लागली? एवढे नाराज का तुम्ही झाले? ते म्हणे तुला सांगून काय फायदा? माझ्या पत्नीने मला असा प्रश्न विचारला म्हणे की पापाचा करता कोण आहे, पापाचा बाप कोण आहे? या प्रश्नाचं मला उत्तर पाहिजे. महाराज ती वेश्या म्हणाली अहो शास्त्रीबा एवढाच प्रश्न आहे, मी देते म्हणे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. जसं फोटो काढायला माणूस जागेवर उभं राहतं, जसं एक टक पाहतं ना तसं ते पाहू लागलं शास्त्री. ते म्हणे सांगा म्हणे उत्तर. ती बाई म्हटली तसं नाही सांगणार, तुम्हाला तो माझ्या घरी यावं लागेल. ते म्हणे मी बाई माणसाच्या घरी जात नाही म्हणे कोणाच्या. ती वेश्याबाई म्हटले शास्त्रीबा अहो तुम्ही जर कधी माझ्या घरी आले तर घरी येण्यासाठी मी तुम्हाला 5,000 रुपये देते. पोरव किती देते म्हणे? 5,000 रुपये देते. 5,000.
शास्त्रीला वाटलं बा कीर्तन करून बी लोक 5,000 देत नाही, घरी जायचे 5,000 आहे. गेलं महाराज ते घरी गेल्याच्या नंतर ती बाई म्हटली, महाराज कधी नव्हत तुम्ही आमच्या घराकडे आले, या घरात बसा म्हणे, तुमचे पाय लागू द्या म्हणे आमच्या घराला. ते म्हणे अजिबात जमणार नाही, मी कोणाच्या घरात बसत नाही म्हणे. घरात जर कधी बसले तर घरात बसण्यासाठी मी तुम्हाला आणखीन 5,000 रुपये देते. किती देते? 5,000 रुपये देते म्हणे. किती झाले पैसे मोजत चाला तुम्ही? हा मोजत चाला, आपल्याला गणित कच्च आहे की नाही. प्रमोद महाराज ते बसलं महाराज घरात बसल्याच्या नंतर तिने एक ग्लास भरून पाणी आणला आणि सांगितलं की शास्त्री बा फक्त एक घोट माझ्या हाताचा तुम्ही एक घोट पाणी प्या. ते म्हणले अजिबात जमणार नाही म्हणे, जर कधी एकच घोट कधी पिला तर मी तुम्हाला आणखीन 5,000 रुपये देते. किती झाले आता? 15,000 झाले. ती घरात गेली महाराज, आणि घरात गेल्याच्या नंतर एक पोहे आणले, प्लेट भरून पोहे. सांगितलं शास्त्री बा अहो एकच घास तुमच्या मुखामध्ये माझ्या हाताने घालू द्या, जर कधी एकच घास घातला त्याच्यासाठी मी तुम्हाला आणखीन 10,000 रुपये देते. 25,000 झाले महाराज. 25,000 झाल्याच्या नंतर त्या बाईनं घास असा तोंडाजवळ नेला आणि एका हाताने खानकन कानाखाली बाजवली आणि सांगितलं की शास्त्री बा हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. अहो पापाचा करता हे लोभ, पापाचा बाप आहे लोभ. 5,000च्या लोभासाठी तुम्ही माझ्या घरी आलात, 5,000च्या लोभासाठी तुम्ही माझ्या घरात बसलात, 5,000च्या लोभासाठी तुम्ही माझ्या हाताचा एक घोट पाणी प्यायला तयार झाला आणि 10,000च्या लोभासाठी तुम्ही माझ्या हाताचा एक घास पोहे खायला तयार झाला. पापाचा करता आहे लोभ. विठ्ठल.